श्री स्वामी समर्थ. नमस्कार सखीनो, माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज विनायक चतुर्थी. वर्ष 2023चा हा शेवटचा महिना असून या वर्षातील शेवटची विनायक चतुर्थी. मार्गशीर्ष महिन्यातील विनायक चतुर्थीला घडणारा सर्वार्थ सिद्धी योगामुळे या दिवसाला खास महत्त्व प्राप्त होत आहे. या योगात केलेल्या गणपती बाप्पांच्या नामस्मरणाने सुख सौभाग्याची प्राप्ती होते. विनायक चतुर्थी गणेशाला समर्पित आहे. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी येतात, एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात. दर महिन्याला येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात, तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, विद्येचे देवता आहेत, ते सुखकर्ता आहेत. बाप्पाची जर आपल्यावर कृपा असेल, बाप्पा आपल्यावर प्रसन्न असतील, तर आपल्या कुठल्याच गोष्टीत अडचण येत नाही. जरी काही अडचणी आल्यात, त्यावर मात करण्याची शक्ती बाप्पाच देत असतो. आपल्या सर्वांनाच वाटतं की आजचा दिवस चांगला जावा, आनंदित जावा. त्यासाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी आपण काय केले पाहिजे, तर ओम गण गणपतये नमः हा मंत्र 108 वेळा बोलायचा आहे. विनायक या शब्दाचा अर्थ प्रतिष्ठित नायक असा होतो. भाद्रपद महिन्यातील विनायक चतुर्थी खूप खास मानली जाते. भाद्रपदात येणारी विनायक चतुर्थी श्री गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. गणेश चतुर्थी हा भगवान गणेशाचा जन्मदिवस म्हणून संपूर्ण देशभरात दरवर्षी साजरा करण्यात येतो. सर्व देवतांच्या आधी गणपतीची पूजा केली जाते. यामुळे विनायक चतुर्थीचं देखील वेगळं महत्त्व आहे. विनायक चतुर्थी सर्व कार्यात यश आणि सिद्धी देणारी आहे. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने घरावर येणाऱ्या विघ्नांचे म्हणजे संकटाचे तो निवारण करतो. माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.